गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायगोनल मॅट्रिक्स पर्यंत आलो होतो. आपला पेपरचा टायटल जे की माहीत आहे आपल्याला अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्री आहे, पेपर नंबर 2 आहे. आता आपण डायगोनल मॅट्रिक्सच्या पुढे लेक्चर 2 मध्ये स्टार्ट करणार आहोत. तर डायगोनल मॅट्रिक्स अजून कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येते ते एक फक्त समजून घेऊ. नोट द डायगोनल मॅट्रिक्स x1 0 0 पहिल्या रो मध्ये, 0 x2 0 दुसऱ्या रो मध्ये आणि 0 0 x3 तिसऱ्या रो मध्ये कॅन बी ब्रीफली रिटन ॲज डायगोनल इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x1, x2, x3 म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 सिंपली आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल. नेक्स्ट डेफिनेशन आहे स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणता येईल? ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल इज कॉल्ड अ स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स आपल्याला कशाला म्हणता येईल? जे डायगोनल एलिमेंट आहे, उदाहरणार्थ हे डायगोनल एलिमेंट आहे x1 x2 x3, तर हे डायगोनल एलिमेंट सगळे सारखे असतील तर त्याला आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणता येईल, सॉरी स्केलर मॅट्रिक्स म्हणता येईल. परंतु ती स्क्वेअर मॅट्रिक्स सुद्धा असली पाहिजे, कारण की स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल हे फॉर एक्झाम्पल इथं -2 -2 -2 आहे. अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल आर ऑल 0. दुसरा एक्झाम्पल 5 0 0 0 5 0 0 0 5, इथं सुद्धा डायगोनल एलिमेंट 5 आहे, म्हणजे सगळे सारखे आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या मॅट्रायसेसला आपल्याला स्केलर मॅट्रायसेस म्हणता येईल. हीच मॅट्रिक्स स्केलर जर आपल्याला सिम्बॉल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर कसं लिहिता येईल? इन सिम्बॉल द स्क्वेअर मॅट्रिक्स A इज इक्वल टू AIJ. आता AIJ बद्दल आपल्याला माहित आहे. हे आपण जे जनरल मॅट्रिक्स लिहिलेली होती पहिल्या लेक्चरमध्ये, उदाहरणार्थ जनरल मॅट्रिक्स A11 A12 A13 अप टू A1n, A21 A22 अप टू A2n, A31 A32 अप टू A3n डॉट डॉट डॉट. आयत रो जर लिहायचा असेल तर AI1 AI2 अप टू AIN डॉट 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 आणि शेवटचा रो AM1 AM2 अप टू AMN. ही जनरल जी मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स मध्ये m नंबर ऑफ रोज आहे आणि n नंबर ऑफ कॉलम आहे. तर याची जर आपल्याला सिंपली मॅट्रिक्स लिहायचा असेल, एवढ्या स्पेस आपल्याला द्यायचं नसेल, तर A इज इक्वल टू इन ब्रॅकेट AIJ. ए म्हणजे आपल्याला माहित आहे की ऑल मॅट्रायसेस कॅन बी डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, आणि हे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर n/n आपण इथं n/n घेऊ. सो द स्क्वेअर मॅट्रिक्स A विच इज इक्वल टू AIJ of order n/n, you can write simply as n also, is a scalar matrix if Aij is equal to 0. पण केव्हा? I is not equal to j. म्हणजे आता इथे इथे आणि इथे I is not equal to j आहे. इथं इथे आणि इथे सुद्धा I is not equal to j आहे. पण डायगोनल एलिमेंट मध्ये I इज इक्वल टू जे आहे, आणि जर I इज इक्वल टू जे असेल तर कॉन्स्टंट टर्म असली पाहिजे, जे की आपण के म्हटले सारखी टर्म. कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा सगळे एलिमेंट सारखे असले पाहिजे. के ची किंमत -2 आहे इथे I इज इक्वल टू जे असताना, आणि I इज नॉट इक्वल टू जे असताना सगळे 0 आहेत. तर असं सिम्बॉल फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला स्केलर मॅट्रिक्स डिफाईन करता येईल. मग आता लक्षात आलं असेल
स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट जे आहे हे इक्वल असले पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असले पाहिजे. त्याला आपल्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणता येईल. नेक्स्ट डेफिनेशन, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट या शब्दावरून आपल्याला सहज लक्षात येते की युनिट म्हणजे एक, युनिटी म्हणजे 1. यालाच आपण दुसरं नाव आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय असायला पाहिजे, तर डायगोनल एलिमेंट जे आहे हे युनिटी असली पाहिजे, 1 असलं पाहिजे. मग काय होईल वो डेफिनेशन, ए स्केलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n in which all diagonal elements are unity is called a unit or identity matrix and is generally denoted by capital I त्याला suffix n. सॉरी, मग आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणता येईल की आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये जे डायगोनल एलिमेंट आहेत हे सगळे 1 असले पाहिजे आणि नॉन डायगोनल म्हणजे डायगोनल एलिमेंटचे अबव अँड डायगोनल एलिमेंटचे बिलो हे सगळे एलिमेंट 0 असले पाहिजे. याला आपल्याला युनिट मॅट्रिक्स म्हणता येईल किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल 1 0 0 0 1 0 0 0 1. आता बघा हे डायगोनल एलिमेंट 1 आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या मॅट्रायसेसला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणता येईल. आणि याला आपण कशाने डिनोट करणार आहोत, इथं आपण IN म्हणालो फॉर n ऑर्डरसाठी, परंतु ही 3 ऑर्डरची आहे मॅट्रिक्स, 3x3 आहे, सिम्पली 3 लिहू शकतो. आणि याला जर आपल्याला डिनोट करायचं असेल तर I3 सुद्धा डिनोट आपल्याला करता येईल. इन सिम्बॉल, अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is equal to Aij n cross n will be a unit or identity matrix if first Aij is equal to 0 for I is not equal to j. म्हणजे डायगोनलच्या बिलो आणि डायगोनलच्या अबव हे सगळे एलिमेंट जर 0 असतील तर त्याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणता येईल. म्हणजेच डायगोनल एलिमेंट काय असायला पाहिजे, नेक्स्ट Aij इज इक्वल टू 1 फॉर I इज इक्वल टू j. डायगोनल एलिमेंटच्या वेळेस I आणि j ची व्हॅल्यू ही सारखी असायला पाहिजे, पण युनिटी असायला पाहिजे, तर आणि तरच आपण त्याला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतो. आता दुसरी डेफिनेशन आपण घेणार आहोत, ट्रायंग्युलर मॅट्रायसेस. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स 2 प्रकारचे आहेत, एक अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि एक लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर बघू मग, दीज आर ऑफ 2 टाइप्स. फर्स्ट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, सेकंड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आपण त्याला A आणि B म्हणालेलो आहे. तर A अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स याची डेफिनेशन बघू. इट इज ए मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. या डायगोनल एलिमेंटला प्रिन्सिपल डायगोनल सुद्धा म्हणतात, जे की आपण ऑलरेडी पहिलेच शिकलेलो आहोत. तर या प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स जर 0 असतील तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. खालचे एलिमेंट्स जर 0 असतील तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात आणि वरचे डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनलच्या वरचे जर एलिमेंट 0 असतील तर अशा मॅट्रायसेसला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे दोघांच्या डेफिनेशन मध्ये बिलो आणि अबवचा फरक आहे, बाकी काहीच नाही. मग अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय आहे, इट इज ए मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. फॉर एक्झाम्पल 1 -2 I 0 5 -7 0 0 9 is a
अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या खाली 0 एलिमेंट आहे. आणि बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये इट इज ए मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स अबाव द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. म्हणजे आता प्रिन्सिपल डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 0 0 -5 7 0 3 8 4. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या वरचे एलिमेंट जर 0 असतील तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आणि प्रिन्सिपल डायगोनलच्या खाली जर एलिमेंट 0 असतील तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस. तर हा एक्झाम्पल मग 1 0 0 -5 7 0 3 8 4 इज ए लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल. नेक्स्ट डेफिनेशन सब मॅट्रिक्स. एखादी मॅट्रिक्स जे दिलेली असेल त्याच मॅट्रिक्स वरून आपल्याला सब मॅट्रिक्स डिफाइन करता येते, पण त्यासाठी त्याचा एखादा रो तरी डिलीट करावा लागेल आणि राहिलेले एलिमेंट्स लिहावं लागेल, एखादा कॉलम तरी डिलीट करावा लागेल आणि राहिलेले एलिमेंट्स लिहावं लागेल, किंवा एखादा रो एखादा कॉलम डिलीट केल्यानंतर रिमेनिंग एलिमेंट्स जर आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं तर ह्या सर्व मॅट्रायसेस आर सब मॅट्रायसेस ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए असं होईल. मग काय डेफिनेशन? ए मॅट्रिक्स कॅपिटल बी ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग सम रोज or columns or both of a matrix A is called a submatrix of A. जे की आपण ऑलरेडीच म्हणालो आहे की एखादा रो तरी डिलीट करा, एखादा कॉलम तरी डिलीट करा, किंवा एखादा रो आणि एखादा कॉलम डिलीट केल्यानंतर रिमेनिंग एलिमेंट जर आपण मॅट्रायसेस मध्ये लिहिलं, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं, तर अशा मॅट्रिक्सला सब मॅट्रिक्स म्हणतात. कोणाची सब मॅट्रिक्स? जे दिलेली मॅट्रिक्स आहे त्याची. उदाहरणार्थ जर फॉर एक्झाम्पल आपल्याला लिहायचं असेल तर इफ ए इज इक्वल टू 3/4 ची मॅट्रिक्स दिलेली आहे, 3 रो आहेत आणि 4 कॉलम आहेत. 1 2 5 7 पहिल्या रो मध्ये आहे, 1 3 9 1 दुसऱ्या रो मधले एलिमेंट आहे, आणि 0 0 1 2 हे तिसऱ्या रो मधले एलिमेंट आहेत. देन द मॅट्रायसेस. एक नंबरला 1 2 5 1 2 5 1 3 9 म्हणजे काय केलं हो, आपण तिसरा रो डिलीट केलेला आहे आणि चौथा कॉलम डिलीट केलेला आहे, आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत हे एक्झाम्पल मध्ये 1 नंबर मध्ये मॅट्रिक्स मध्ये लिहिलेलं आहे. तर ही झाली सब मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स ए. दुसरा एक्झाम्पल बघा काय केलेलं आहे. पहिला आणि चौथा कॉलम डिलीट केलेला आहे. पहिला आणि चौथा कॉलम डिलीट केलेला आहे, सोबतच तिसरा रो डिलीट केलेला आहे. म्हणजे शिल्लक काय राहिलं? 2 5 3 9. तर ही सुद्धा सब मॅट्रिक्स आहे. कोणाची? मॅट्रिक्स ए ची. ही जे आहे ती 2/3 ऑर्डरची मॅट्रिक्स आहे. हे जे आहे ते 2/2 ची मॅट्रिक्स आहे. आणि अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण तिसऱ्या नंबरवर. दोन्ही रो पहिले डिलीट केलेला आहे आणि तिसरा रो लिहिलेला आहे 0 0 1 2. ही सुद्धा सब मॅट्रिक्स असेल मॅट्रिक्स ए ची. हिचं ऑर्डर आहे 1/4. म्हणजे याच्यामध्ये रो 1 आहे परंतु कॉलम 4 आहेत, म्हणून 1/4 ऑर्डरची मॅट्रिक्स याला म्हणतात. या सर्व मॅट्रायसेस आर सब मॅट्रायसेस ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए असं आपल्याला म्हणता येईल. तर तुमच्या लक्षात आलं असेल सब मॅट्रिक्स कशाला म्हणतात ते. एखाद्या दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही एखादा रो डिलीट केला आणि रिमेनिंग एलिमेंट लिहिलं, एखादा कॉलम डिलीट केला आणि रिमेनिंग एलिमेंट लिहिलं, किंवा जर जास्त रो असेल 2 रो डिलीट केले आणि एखादाच रो शिल्लक असेल ते लिहिलं, तर ह्या सर्व मॅट्रायसेस सब मॅट्रिक्स होईल ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए.
नेक्स्ट आर्टिकल आहे 10.3. टायटल आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. काय आहे? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. या शब्दामध्येच त्याची डेफिनेशन लक्षात येऊन जाते. इक्वॅलिटी, सारखेपणा, सारखा. मग बघू काय आहे ते. दोन मॅट्रिक्स घेऊ आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणता येईल ते डिफाईन करू. टू मॅट्रायसेस, कॅपिटल ए विच इज इक्वल टू AIJ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m/n अँड B इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये BIJ P क्रॉस किंवा P/Q. आता हे A आणि B असे दोन मॅट्रिसेस दिलेले आहेत, परंतु मॅट्रिक्स A ची ऑर्डर m/n आहे आणि मॅट्रिक्स B ची ऑर्डर P/Q आहे. आणि आपल्याला तर डिफाईन करायचं आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. तर मग टू मॅट्रायसेस A अँड B आर इक्वल कधी होईल? इफ अँड ओनली इफ दे आर ऑफ द सेम ऑर्डर. आता सेम ऑर्डर तर नाही आहे, मग सेम ऑर्डर कधी होईल हो? दॅट इज m इज इक्वल टू P असेल आणि n इज इक्वल टू Q असेल तर सेम ऑर्डर होऊन जाईल. मग पहिली ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दे आर ऑफ द सेम ऑर्डर, दॅट इज m इज इक्वल टू P अँड n इज इक्वल टू Q. अजून दुसरं काय आहे? देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर ऑल इक्वल. करस्पॉन्डिंग एलिमेंट कशाला म्हणता येईल आपल्याला? या मॅट्रिक्स, आता हे जे मॅट्रिक्स आहे हे आहे 3/4. दुसरी एक 3/4 घेतली आपण मॅट्रिक्स. तर हा पहिला एलिमेंट आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट, हा दुसरा एलिमेंट पहिल्या रो मधला आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधला दुसरा एलिमेंट. दीज आर द करस्पॉन्डिंग एलिमेंट. देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट, त्या प्लेसवरचे ते एलिमेंट हे कसे असले पाहिजे? तर हे सारखे असले पाहिजे. आणि मग आपण म्हणू शकतो दॅट इज AIJ इज इक्वल टू BIJ. म्हणजे समजा AIJ इज इक्वल टू, एक दुसरा एक्झाम्पल इथं लिहून दाखवतो. AIJ इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. हे झाली 3/3 ची एक मॅट्रिक्स झालं. आता याला आपण A म्हणून डिनोट करू, ठीक आहे. दुसरी एक मॅट्रिक्स घेऊ B इज इक्वल टू A B C D E F G H I. ही सुद्धा 3/3 ची मॅट्रिक्स आहे, परंतु पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. दुसऱ्या B मॅट्रिक्स मध्ये अल्फाबेट आहे स्मॉल लेटर्स मध्ये A B C D E F G H I. देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कशाला म्हणता येईल? तर A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 3, D इज इक्वल टू 4, E इज इक्वल टू 5, F इज इक्वल टू 6, G इज इक्वल टू 7, H इज इक्वल टू 8 and I इज इक्वल टू 9. These are their corresponding elements and both are equal असेल तर आणि तरच आपण म्हणू शकतो AIJ इज इक्वल टू BIJ for all I and J. If capital A and B are two equal matrices, then we write A is equal to B. मग हे दोन्ही गोष्ट कोणकोणती? ऑर्डर त्यांची सारखी असली पाहिजे आणि देअर एलिमेंट्स आर सेम असले पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच आपण त्याला इक्वल मॅट्रिसेस म्हणू शकतो. धन्यवाद.